नमस्कार मित्रांनो, या आठवड्यात एकूण 6 स्पर्धक हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. नुकतेच आलेत. आत्ताच्या घडीचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो या आठवड्यात घराबाहेर. मित्रांनो, या वोटिंग ट्रेंडमध्ये 6व्या स्थानी आहे ती म्हणजे काही दिवसापूर्वीच वाईल्ड कार्ड म्हणून आलेली रेवा कौरस. रेवा कौरसचा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त गेम पाहायला मिळत नाही, त्यामुळे साहजिकच तिला वोटिंग देखील कमी होते. वाईल्ड कार्ड सदस्य आणि त्यामध्ये गेम कमी, त्यामुळे तिला खूपच कमी वोटिंग होताना दिसते. सध्या ती या वोटिंग ट्रेंडमध्ये 6व्या स्थानी आहे. नंबर 5 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ता शुक्रे ही डे 1 पासून बिग बॉसच्या घरामध्ये खेळते, परंतु तिचा तसा गेम नाही. अजूनही ती विशालकडे जाऊ, स्वतः इंडिव्हिज्युअल खेळू या भ्रमामध्ये खेळताना दिसते, त्यामुळे तिचा गेम थोडासा वीक दिसतोय. साहजिकच तिला वोटिंग कमी होते. सध्या ती या वोटिंग ट्रेंडमध्ये 5व्या स्थानी आहे. नंबर 4 वरती आहे तो म्हणजे संकेत पाठक. संकेत पाठक हा जरी वाईल्ड कार्ड म्हणून आला असला तरी त्याचा गेम लोकांना आवडतोय. त्याची टास्क खेळण्याची पद्धत किंवा इतर सदस्यांबरोबर जी काही बोलण्याची पद्धत आहे ती लोकांना आवडताना दिसते. त्यामुळे साहजिकच संकेतला चांगली वोटिंग होताना दिसते. संकेत या वोटिंग ट्रेंडमध्ये 4थ्या स्थानी आहे. तर नंबर 3 वरती आहे ती म्हणजे दीपाली सय्यद. मित्रांनो, दीपाली सय्यद ही डे 1 पासून बिग बॉसच्या घरामध्ये गेम खेळते, परंतु तिचा गेम आहे ना काही लोकांना अजिबात आवडताना दिसत नाहीये. सध्या ती दोन्ही दगडावर पाय ठेवून खेळण्याचा प्रयत्न करते. टाटा टीम मध्ये ती सध्या आहे, परंतु इतर सदस्यांबरोबर सुद्धा चांगलं बॉन्डिंग किंवा मग गुडी त्यांच्याबरोबर राहण्याचा खेळण्याचा प्रयत्न ती करते आणि हा गेम कुठेतरी लोकांना आवडताना दिसत नाही. परंतु या आठवड्यात दीपालीला चांगली वोटिंग होताना दिसते. सध्या तरी ती या वोटिंग ट्रेंडमध्ये 3ऱ्या स्थानी आहे. नंबर 2 वरती आहे ती म्हणजे अनुश्री माने. अनुश्री मानेचा काही लोकांना गेम आवडतोय, काही लोकांना अजिबात आवडत नाही, परंतु सध्या अनुश्रीला चांगली वोटिंग होताना दिसते. पहिल्या क्रमांकावर आहे ती म्हणजे तन्वी कोलते. तन्वी किती बोलते असं जरी सांगितलं गेलं असलं तरी लोकांचा जबरदस्त सपोर्ट तन्वीच्या पाठी आहे. सध्या तन्वी काटा टीम मध्ये खेळताना दिसते आणि काटा टीमला भरपूर सारे प्रेक्षक पसंती दर्शवताना दिसत आहेत. तर या वोटिंग ट्रेंडमध्ये तन्वी कोलते पहिल्या क्रमांकावर आहे. 2ऱ्या क्रमांकावर अनुश्री माने, 3ऱ्यावरती दीपाली सय्यद, 4थ्यावरती आहे तो म्हणजे संकेत पाठक आणि बॉटमला आहे ते म्हणजे प्राजक्ता आणि रेवा कौरस आहे. मला असं वाटतं की प्राजक्ता आणि रेवा या दोघींपैकीच एक सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाऊ शकतो. याबद्दल तुमचं काय मत आहे? तुमचा कोणाला सपोर्ट आहे आणि कोण जाऊ शकते या आठवड्यात घराबाहेर? याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा.